Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 10 about the topic trigonometry part 2. This is part of video lecture series about HSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. See, in the previous lecture we were solving problems depending on addition and depending on trigonometric ratios of addition and subtraction of the two angles. Now we will study something new. This is article 3.2 from your section 3.2 of this chapter. We have to study now trigonometric ratios of allied angles. Trigonometric ratios of allied angles. Right, so to begin with, we will try to understand what is meant by allied angles. See, the definition is given here itself. If the sum or difference of the measures of the two angles is either 0 or an integral multiple of pi by 2, then these angles are said to be allied angles. Clear आहे definition. त्यांचं असे दोन अँगल, समजा मी ए आणि बी अँगल घेतले तर त्यांचं ॲडिशन हे एकतर 0 यायला पाहिजे किंवा ॲडिशन और सबट्रॅक्शन काही असेल, म्हणजे ए प्लस बी मस्ट बी 0 और ए मायनस बी शुड बी 0 किंवा ए प्लस बी आणि ए मायनस बी हे पाय बाय 2चा मल्टिपल असला पाहिजे. पाय बाय 2चा मल्टिपल म्हणजेच काय? पाय बाय 2 म्हणजे आधी काय 90 अंश, राईट. म्हणजे जर असं झालं की ए आणि बी हे जे दोन अँगल्स आहेत, आर टू अँगल्स, सपोज आर टू अँगल्स, आपण हे जरा समजावून घेऊया. मी एनलार्ज करतो स्क्रीन. ए अँड बी आर टू अँगल्स, देन ए प्लस बी और ए माइनस बी मस्ट बी either 0 or multiple of pi by 2. मल्टिपल ऑफ पाय बाय 2 म्हणजे जे डिग्रीच्या भाषेत आपण बोलायचं म्हटलं तर एकतर हे असे जे दोन अँगल्स आहेत ए आणि बी, त्यांना आपण अलाइड अँगल्स कधी म्हणणार? तर त्यांचं ॲडिशन किंवा त्यांचं सबट्रॅक्शन हे एकतर 0 डिग्रीच पाहिजे किंवा 90च्या पटीत पाहिजे. मल्टिपल ऑफ पाय बाय 2 याचाच अर्थ मल्टिपल म्हणजेच काय? त्याला गुणलं आपण कितीने? तर 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, इंटिग्रल मल्टिपल असं त्याच्यात ॲक्च्युअली लिहूया आपण. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे मग 7.2 इंटू पाय बाय 2 असं पण आपण म्हणाल, तर तसं नको आहे ते. इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 म्हणजे काय झालं बघा. समजा मी 60 अंश घेतलं, 1 डिग्री. अँगल ए समजा 60 डिग्रीचा असेल आणि अँगल बी हा 30 डिग्रीचा असेल, तर यांचं ॲडिशन 90 अंश होतं आहे. सो दीज आर अलाइड अँगल्स, राईट. यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज त्याच्याबद्दल आपल्याला काम करायचं. म्हणजे असे अँगल्स की ज्यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे जे फायनल मेजर येतं. आता बघा ना, ए जर 60 डिग्रीज असेल, बी जर 30 डिग्रीज असेल, तर आय कॅन से दॅट ए प्लस बी इज हाऊ मच? 90 डिग्रीज. म्हणजेच ते 1 इंटू 90 डिग्रीज झालं, 90 डिग्रीजचा मल्टिपल झाला, म्हणून तो अलाइड अँगल आहे. हे दोन अलाइड अँगल्स आहेत. मग आता ह्यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज म्हणजे बेसिकली तुम्हाला काय शिकायचं आहे, तर ह्याची सुरुवात थोडीफार आपण ऑलरेडी केलेली आहे. आपणाला आता काय करायचं आहे नेमकं, की ह्याच्यामधून आपणाला सपोज थिटा इज द गिवन अँगल, थिटा इज गिवन अँगल, तर आपणाला पाय म्हणजे मायनस थिटा. बघा आता थिटा आणि मायनस थिटा यांचं ॲडिशन किती होणार? 0. म्हणजे हे अलाइड अँगल्स झाले. त्याच्यानंतर मग पाय बाय 2 मायनस थिटा. आता थिटा आणि पाय बाय 2 मायनस थिटा हे अलाइड अँगल्स आहेत, कारण ह्यांचं ॲडिशन पाय बाय 2 येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पाय बाय 2 प्लस थिटा. बघा थिटा आणि पाय बाय 2 प्लस थिटा हे अलाइड अँगल्स आहेत, कारण पाय बाय 2 प्लस थिटामधून थिटा सबट्रॅक्ट केलं की मला पाय बाय 2 मिळतं. त्याच्यानंतर पाय प्लस थिटा, बघा पाय मायनस थिटा हे आणि थिटा, पाय प्लस थिटा आणि थिटा अलाइड अँगल, कारण यांचं सबट्रॅक्शन मी केलं. पाय प्लस थिटामधून थिटा सबट्रॅक्ट केला की पाय मिळालं.
जो इंटिग्रल मल्टिपल आहे पाय बाय टूचा, तसंच हे पाय मायनस थिटा, म्हणजे ह्याच्यामध्ये मी थिटा मिळवला की पाय मिळतं मला, म्हणजे हा 2 इंटू पाय बाय टू आहे. त्यामुळे हे पुन्हा काय झालं, अलाइड अँगल्स झाले. तसंच मग 3 पाय बाय टू प्लस थिटा. ओके, सेम रिझनिंग यू कॅन अंडरस्टँड नाव. अँड 3 पाय बाय टू मायनस थिटा, त्याच्यानंतर 2 पाय प्लस थिटा, 2 पाय मायनस थिटा. हे सर्व थिटाच्या संदर्भातले अलाइड अँगल्स आहेत. मग ह्यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपणाला शिकायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे आता पहिलं लक्षात घ्या. समजा तुम्हाला साइन ऑफ मायनस थिटा, आता ह्याच्याबद्दल आपण ऑलरेडी केलेलं आहे. साइन ऑफ मायनस थिटा वी नो इट इज मायनस साइन थिटा. त्याच्यानंतर कॉस ऑफ मायनस थिटा, दिस इज सेम ॲज कॉस थिटा. देन वी हॅव टॅन ऑफ मायनस थिटा, दिस इज सेम ॲज मायनस टॅन थिटा. ह्यामुळे हे 3 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज हे अलाइड अँगल्सचे झाले. त्याच्यानंतर बघा साइन ऑफ पाय बाय टू मायनस थिटा. आता काय होईल बघा, तुम्हाला मी एकतर फॉर्म्युला वापरा डायरेक्टली. साइन ए मायनस बीचं सूत्र तुमच्याकडे आहेच, ते वापरा. फक्त ए आणि बीच्या ऐवजी पाय बाय टू आणि थिटा टाका. म्हणजेच काय होणार, साइन ए मायनस बी काय असतं, तो फॉर्म्युला तयार पाहिजे तुमचा. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. तसं इथे काय होणार, साइन पाय बाय टू कॉस थिटा मायनस कॉस पाय बाय टू साइन थिटा. बरोबर ना. मग त्यातलं साइन 90ची व्हॅल्यू 1 असते इंटू कॉस थिटा, कॉस 90ची व्हॅल्यू 0 असते, त्यामुळे मायनस 0 इंटू साइन थिटा. त्याच्यामुळे इथे काय मिळालं तुम्हाला, फक्त कॉस थिटा. त्यामुळे तुम्हाला आणखी एक फॉर्म्युला मिळाला, साइन ऑफ पाय बाय टू मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. तसंच मग कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थिटा इट इज इक्वल टू कॉस पाय बाय टू इंटू कॉस थिटा प्लस साइन पाय बाय टू इंटू साइन थिटा. कॉस ऑफ ए मायनस बीचा काय फॉर्म्युला आहे, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. मग त्यातलं कॉस पाय बाय टू 0च आहे, त्यामुळे हे 0 इंटू कॉस थिटा होणार. साइन 90 1 आहे, त्यामुळे 1 इंटू साइन थिटा. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं, दिस इज इक्वल टू साइन थिटा. त्यामुळे तुम्हाला दुसरा फॉर्म्युला मिळाला, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. आणि मग साइन आणि अपॉन कॉस म्हणजे टॅन ऑफ पाय बाय टू मायनस थिटा येईल. दॅट इज वी डिड नॉट यूज एनी फॉर्म्युला फॉर दॅट. काय होणार, हे कॉस भागिले साइन, जसं हे साइन भागिले कॉस तसं इकडे इज इक्वल टू कॉट थिटा येईल. असे सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज तुम्हाला याच्यामधून डेव्हलप करणं अपेक्षित आहे. हे झालं पाय बाय टू मायनस थिटाच्या बाबतीत. तसंच आता पाय बाय टू प्लस थिटा बघा काय करता येईल, साइन ऑफ, आता बघा हे झालं ना, मायनस थिटाचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज झाले, पाय बाय टू मायनस थिटाचे झाले. आता पाय बाय टू प्लस थिटा म्हणजे काय होणार बघा, साइन पाय बाय टू, साइन ऑफ पाय बाय टू प्लस थिटा म्हणजे साइन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला, साइन ए कॉस बी. तसं इथे साइन पाय बाय टू कॉस थिटा प्लस कॉस पाय बाय टू साइन थिटा. बघा म्हणजेच काय होणार, साइन 90ची व्हॅल्यू 1, सो 1 इंटू कॉस थिटा. कॉस 90 0च आहेत, त्यामुळे 0 इंटू साइन थिटा. त्यामुळे ह्याचं फायनल आन्सर काय येणार, कॉस थिटा. त्यामुळे साइन पाय बाय टू प्लस थिटा, साइन ऑफ पाय बाय टू प्लस थिटा will be cos theta, right? Similarly you can try for cos of pi by 2 plus theta. म्हणजे इथे मला काय फॉर्म्युला वापरावा लागणार आहे, cos a cos of a plus b. मग तो काय आहे, cos a cos b. तसं इथे cos pi by 2 cos theta आणि मायनस sin pi by 2 sin theta. ओके, आउट ऑफ दॅट कॉस पाय बाय टू 0, त्यामुळे ही टर्म 0 झाली. मायनस 0 मायनस 1 इंटू साइन थिटा म्हणजेच नुसतं साइन थिटा. सो वी गॉट कॉस ऑफ पाय बाय टू प्लस थिटा, कॉस ऑफ पाय बाय टू प्लस थिटा कम्स आउट टू बी मायनस साइन थिटा. ठीक आहे, आणि मग त्याच्यामुळे टॅन पाय बाय टू प्लस थिटा पण मला मिळणार.
टॅन ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा. काय होणार, साईन भागिले कॉस, तसं इकडे कॉस भागिले मायनस साईन म्हणजे मायनस कॉट थिटा. राईट. सो दीज आर अनदर 3 फॉर्म्युले. असे हे तुम्हाला आता आहे पाय बाय 2 प्लस थिटा झालं. करेक्ट. सो आय थिंक यू कॅन वर्क ऑन धिस. अजून काही गोष्टी मी तुम्हाला इथे डिस्कस करतो तुमच्याबरोबर. बट अदरवाईज ऑल दीज फॉर्म्युले यू कॅन डेफिनेटली डेव्हलप बाय युझिंग द प्रिव्हियसली स्टडीड फॉर्म्युले. ठीक आहे. नाउ वॉट I will do it here. Okay. Now we have to go for pi plus theta. So what is that? Sin of pi plus theta. म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरायचा आपण, साइन ऑफ a प्लस बी. मग त्या फॉर्म्युल्याप्रमाणे काय होणार, साइन पाय कॉस थिटा प्लस कॉस पाय साइन थिटा. मग त्यातलं साइन पाय हे 0 आहे आणि कॉस पाय -1 आहे. त्यामुळे हे 0 इंटू कॉस थिटा मायनस 1 इंटू साइन थिटा म्हणजेच किती झालं, मायनस साइन थिटा झालं. सो वी गेट अनदर फॉर्म्युला. काय होतो फॉर्म्युला पुढचा, साइन ऑफ पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. त्याच्यानंतर कॉस ऑफ पाय प्लस थिटा. काय होणार फॉर्म्युला, कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला म्हणजेच काय, कॉस पाय कॉस थिटा मायनस साइन पाय साइन थिटा. पण त्यातला कॉस पाय -1 आहे त्यामुळे मायनस कॉस थिटा आणि साइन पाय 0च आहे त्यामुळे इथे काहीच मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला दुसरा रिझल्ट मिळतो, कॉस ऑफ पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा आणि मग साइन भागिले कॉस म्हणजे टॅन, त्यामुळे टॅन ऑफ पाय प्लस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. असे हे 3 आणखी नवीन फॉर्म्युले तुम्हाला मिळाले. ओके. सो इट इज अ मेकॅनिकल प्रोसिजर. त्याच्यामध्ये तुम्हाला साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी आणि त्याच्यानंतर हे जे सर्व अँगल्स आहेत पाय बाय 2, पाय, 3 पाय बाय 2, 0 डिग्रीज यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज म्हणजे त्यांचे साइन कॉस आणि टॅन हे पाठ पाहिजे. आता त्याच्या पुढे बघूया आपण. हे आपण आता काय केलं, पाय प्लस थिटा वी डिड. राईट. नाउ अबाउट पाय मायनस थिटा. आय थिंक यू कॅन डू दॅट. सो आय विल जस्ट डायरेक्टली राईट द फॉर्म्युले. साइन ऑफ पाय मायनस थिटा. आणि दुसरं एक लॉजिक लक्षात घ्या की पाय असेल ना, जेव्हा पाय प्लस थिटा असू दे, पाय मायनस थिटा असू दे, साईनचं साईनच राहतं. बघा इथे पण साईनचं साईनच राहिलं, कॉसचं कॉसच राहिलं, टॅनचं टॅनच राहिलं. फक्त अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, हा पाय प्लस थिटा. पाय म्हणजे 180 अधिक थिटा म्हणजे तो तुम्ही तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये गेलात. म्हणून तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये तुम्हाला माहिती आहे साईन आणि कॉस दोन्ही निगेटिव्ह असतं म्हणून इथे निगेटिव्ह साईन आल्या. तसं आता साइन पाय मायनस थिटा म्हणजे ते साइन थिटाच असणार कारण पाय आलं. कॉस ऑफ पाय मायनस थिटा, दिस इज ऑल्सो कॉस थिटा आणि टॅन ऑफ पाय मायनस थिटा. राईट. टॅन ऑफ पाय मायनस थिटा. आय विल इरेज दिस. ओके. व्हॉट विल बी दॅट, टॅन थिटा. परंतु चिन्ह ठरवा. चिन्ह काय होणार बघा, पाय मायनस थिटा म्हणजे 180 वजा थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये आहात तुम्ही. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह असतं त्यामुळे हे चिन्ह बरोबर आहे. कॉस ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये आहात तुम्ही, कॉस निगेटिव्ह म्हणून इथे मायनस साईन येईल आणि टॅन पण निगेटिव्ह. त्यामुळे हे 3 आणखी फॉर्म्युले झाले. सो पाय प्लस थिटा, पाय मायनस थिटा ऑल्सो आर डन. नाउ व्हॉट इज इम्पॉर्टंट इज दिस 3 पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे ते फॉर्म्युले बघा. आता काय होणार, आपल्याला काय करायचं आहे बघा, साइन ऑफ 3 पाय बाय 2 प्लस थिटाचे फॉर्म्युले म्हणजे साइन ए प्लस बीचं सूत्र ते वापरलं की काय होणार, दिस इज इक्वल टू साइन 3 पाय बाय 2 कॉस थिटा प्लस कॉस ऑफ 3 पाय बाय 2 इंटू साइन थिटा. 3 पाय बाय 2 म्हणजे किती अंशाचा कोन, 270. मग साइन 270 किती असतं, -1 आणि कॉस 270 किती, 0. हे ऑलरेडी आपण पहिल्या चॅप्टरमध्ये केलेलं आहे ट्रिग्नॉमेट्री पार्ट 1 मध्ये.
त्यामुळे हे -1 इंटू कॉस थिटा. सो दिस इज इक्वल टू नाव -1 इंटू कॉस थिटा आणि कॉस 3π/2 झिरोच आहेत, त्यामुळे +0 इंटू साईन थिटा, विच वी नीड नॉट राईट ऑल्सो, कारण 0 असल्यामुळे ते गुणाकार 0च येणार. म्हणजे हे काय झालं, मायनस कॉस थिटा. त्यामुळे साईन ऑफ 3π/2 प्लस थिटा, बघा इथे मी लिहितो आता, साईन ऑफ 3π/2 प्लस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. आणि तसंच आता काय होईल बघा, कॉस ऑफ 3π/2 प्लस थिटा घ्या, कॉस ऑफ 3π/2 प्लस थिटा. आता ह्याचा काय फॉर्म्युला आहे, कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला, म्हणजेच काय, कॉस ए कॉस बी. तसं इथे कॉस 3π/2 कॉस थिटा आणि मायनस साईन ऑफ 3π/2 साईन थिटा. ओके, त्यातलं कॉस 3π/2 हे 0च आहे, त्यामुळे 0 इंटू कॉस थिटा. आणि हे साईन 3π/2 -1 आहेत, त्यामुळे मायनस आणि तो मायनस, म्हणजे मायनस ऑफ -1 इंटू साईन थिटा असं ते होणार, म्हणजेच साईन थिटा होणार. सो वी गॉट द फॉर्म्युला साईन ऑफ कॉस ऑफ 3π/2 प्लस थिटा इज सेम ॲज साईन थिटा. And then from that you will get tan of 3π/2 plus theta. See, you can see here sin upon cos म्हणजे tan, म्हणजे इथे मायनस कॉस अपॉन साइन म्हणजे मायनस कॉट थिटा. बघा हे तुमचे 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 15 18 फॉर्म्युले तयार झाले. अजून आता आपणाला साइन ऑफ 3π/2 म्हणजे मायनस थिटाचे फॉर्म्युले तयार करायचे. आय विल राईट देम डायरेक्टली. You can prove by using technique like this. So sin of 3π/2 minus theta is equal to minus cos theta. आणि cos of 3π/2 minus theta will be minus sin theta. आणि मग त्याच्यामुळे tan of 3π/2 minus theta will be cot theta. सो दीज आर अनदर से. म्हणजे आता कसं झालं, हे जे अलाइड अँगल्स आहेत मायनस थिटा, π/2 मायनस थिटा, π/2, हे कशाचे अलाइड अँगल्स आहेत, थिटाचे. लक्षात घ्या, अलाइड अँगल म्हणजे एकटाच नसतो, 2 अँगल्स अलाइड आहेत असं मी कधी म्हणणार, तर त्यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे 0 किंवा मल्टिपल ऑफ π/2 पाहिजे. मग ते सर्व थिटा जर मी फिक्स ठेवला तर मग हे सर्व अलाइड अँगल्स आहेत थिटाचे. आणि आता 2π म्हणजेच काय बघा, 2π इज नथिंग बट 0 डिग्रीज. तुम्ही ज्यावेळी हे ट्रिग्नॉमेट्री आपलं पहिला चॅप्टरमध्ये अँगल अँड मेजर्समध्ये शिकलात की अँटी क्लॉकवाईज मी रोटेशन केलं तर इनिशियल आर्मचं, तर 360 म्हणजे इथेच येणार तुम्ही पुन्हा, म्हणजे 0 डिग्री आणि 2π. ठीक आहे, हे मी सर्व आता इरेज करतो. ऑलरेडी हे सर्व फॉर्म्युले नोट डाऊन करा, पुस्तकांमध्ये ते आहेतच, परंतु त्या सर्व फॉर्म्युल्यांचं एक संकलन तुम्हाला करायला पाहिजे. ठीक आहे, मी आता हा भाग इरेज करतो. सो दॅट ॲज फार ॲज पॉसिबल वी विल राईट ऑल द थिंग्स देअर, म्हणजे एका स्लाईडमध्ये आपल्याला ते मिळेल. तर आता कसं होईल बघा, आपल्याला असं माहिती आहे की 0 डिग्रीज राईट, 0 डिग्रीज अँड 2π डिग्रीज, 2π रॅडियन्स, 0 रॅडियन्स म्हणा पाहिजे तर 0 डिग्री आणि 0 रॅडियन्स सेम असतं. 0 रॅडियन्स अँड 2π रॅडियन्स आर को टर्मिनल अँगल्स, को टर्मिनल अँगल्स. आणि त्याच्यामुळे काय होणार, यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज सेम असणार. त्यामुळे जो 0 डिग्रीचे जे काही ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत ते 2πचेच असणार आहेत. 2π आणि 0 हे सेम आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की साइन ऑफ 2π प्लस थिटा ह्याचं काही वेगळं नाही आहे, दिस इज सेम ॲज साइन थिटा. कारण आधी तुम्हाला असं पण माहिती आहे की साईनचा पिरियड 2π आहे, त्यामुळे थिटा हा जर अँगल घेतला मी तर त्याचा जो काही साईन असेल तोच साईन थिटा प्लस 2πचा असणार, ह्यालाच म्हणतात पिरियड 2π असणार. तसंच कॉस ऑफ 2π प्लस थिटा, ओके, इट इज सेम ॲज कॉस थिटा.
तसंच tan of 2 pi plus theta will be same as tan theta. Tan of 2 pi plus theta is same as tan theta. So these are the trigonometric ratios of 2 pi plus theta. आणि फायनली आता 2 pi minus theta. पण आता कसं होणार बघा, साइन ऑफ 2 pi minus theta म्हणजेच काय, दिस इज साइन ऑफ मायनस थिटा विच वी ऑलरेडी नो, मायनस साइन थिटा. ओके, तसंच मग कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटा विल बी सेम ॲज कॉस ऑफ मायनस थिटा, कारण 2 पाय हा पिरियडच आहे साइन आणि कॉस या दोन्ही फंक्शनचा. त्यामुळे कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटा म्हणजेच कॉस ऑफ मायनस थिटा, आणि कॉस ऑफ मायनस थिटा ऑलरेडी यू नो इट इज कॉस थिटा. आणि मग शेवटचा त्या रेंजमधला फॉर्म्युला होणार टॅन ऑफ 2 पाय मायनस थिटा. इट विल बी वॉट, 2 पाय म्हणजेच ते टॅनचा पिरियड किती आहे, पाय रेडियन्स, म्हणजेच 2 पाय पण चालतं ना, म्हणजे पायचा मल्टिपल आहे 2 पाय हा. त्यामुळे इथे टॅन ऑफ 2 पाय मायनस थिटा म्हणजेच टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजेच ते मायनस टॅन थिटा. करेक्ट. सो वी हॅव डन फॉर्म्युले ऑफ धिस ऑल्सो. हे जे काही समोर तुमच्या आहे, दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड इन दिस चॅप्टर. अलाइड अँगल्सचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपण सर्व शिकलात. आता हे कसे वापरायचे हा पुढचा प्रश्न झाला, परंतु बेसिकली नाव यू हॅव द फॉर्म्युले. म्हणजे जर तुम्ही असे त्याचं वेगवेगळे फॉर्म्युले बघितले तर ते कसं आहे बघा. पहिला मुद्दा म्हणजे हे साइन ऑफ मायनस थिटाचे फॉर्म्युले, हा पहिला भाग. त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये साइन ऑफ पाय मायनस 2 थिटाचे फॉर्म्युले. तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थिटाचे हे 3 फॉर्म्युले. त्याच्यानंतर हे साइन ऑफ पाय प्लस थिटाचे 3 फॉर्म्युले. साइन ऑफ म्हणजे पाय मायनस थिटाचे तिन्ही फॉर्म्युले. नंतर हे 3 पाय बाय 2 प्लस थिटाचे 3 फॉर्म्युले. देन हिअर वी हॅव फॉर्म्युले फॉर 3 पाय बाय 2 मायनस थिटा, हे सर्व. नंतर इथे हे 3 जे आपण केलेत ते साइन ऑफ 2 पाय प्लस थिटाचे फॉर्म्युले, आणि इथे साइन ऑफ 2 पाय मायनस थिटाचे फॉर्म्युले. त्यामुळे हे किती रेक्टँगल्स आहेत बघा, 1 2 3 4 5 7 8, 8 इंटू 3 बघा, हे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजे हे एकूण 27. कारण हे कसं झालं बघा, हे 3 फॉर्म्युले, हे 3 6 9 12 15 18 21 24 आणि 27 फॉर्म्युले इथे आपण तयार केलेले आहेत. आणि हे सर्व अलाइड अँगल्सचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत. सो आय होप यू अंडरस्टँड. अँड ह्याच्यामध्ये काहीच कठीण नाही आहे. मला जर साइन 0 किती आहे, म्हणजे 0चे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, 90 अंशाचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, 180 डिग्रीचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, 270चे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, आणि जर मग साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, टॅन ए प्लस बी, टॅन ए मायनस बी, हे जर सूत्रपाठ असतील आणि सबस्टिट्यूशन करून प्रॉपर कॅल्क्युलेशन्स मी करू शकत असेल तर हे सर्वच आपणाला अगदी सोपं आहे. परंतु कसं आहे, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचे पेपर्स पण द्यायचे असतात. त्यामुळे हे सर्व मुखोद्गत पाहिजे. हे जर तुम्ही आयत्या वेळी डेव्हलप केलं तरीही चालतं, काही बिघडत नाही. आणि दुसरं एक त्यातली आयडिया लक्षात घ्या, मी ती पुढच्या लेक्चरमध्ये त्याची सुरुवात तिथून करतो. कारण कसं आहे, हे फॉर्म्युले रिगरस आहेत. रिगरसली तुम्हाला ते आयत्यावेळी पण डेव्हलप करता येतील, पण आयत्यावेळी डेव्हलप करण्यासाठी वेळ लागणार तुम्हाला. आणि यू डोंट हॅव टाईम वेन एव्हर यू आर सॉल्विंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. सो वी शुड हॅव सम ट्रिक by which you can remember the formulae. So that trick I will tell you in the next lecture. Thank you.